श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 28 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. नवीन दिवस म्हणजे नवीन संधी, नवीन आशा आणि जीवनात पुढे जाण्याची नवी प्रेरणा. आज ग्रह नक्षत्रांची स्थिती अनेक राशींसाठी सकारात्मक परिणाम देणारी ठरणार आहे. काहींना आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल, काहींना नातेसंबंधात गोडवा अनुभवायला मिळेल, तर काहींना करिअरमध्ये प्रगतीची नवी दिशा सापडेल. चला तर जाणून घेऊया आजचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष. अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. बचतीकडे अधिक लक्ष दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरातील ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद लाभेल. जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात खंबीर साथ देईल. मुलांच्या शिक्षणाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. एखादा नातेवाईक अचानक भेट देईल आणि घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. पूर्णविराम. आरोग्य चांगले राहील, पण कामाच्या व्यापात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे अधिक ऊर्जा मिळेल. वृषभ. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान लाभेल. संध्याकाळी कुटुंबासोबत घालवलेला वेळ दिवसातील सर्वात सुंदर क्षण ठरेल. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी राहील. घरात एखादा छोटासा आनंदाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत फारशी चिंता नाही, मात्र प्रवास करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम एकाग्रता मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मिथुन. मित्रपरिवारासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होतील. जोडीदाराचा प्रत्येक निर्णयात पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मित्रांसोबत भेट झाल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आरोग्य चांगले राहील, पण पाण्याचे प्रमाण वाढवा आणि थकवा टाळण्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. विद्यार्थ्यांना नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. दिवसाच्या शेवटी मन शांत आणि समाधानी राहील. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढवता येईल. कर्क. आज कोणताही आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासूनच निर्णय घ्या. घरातील वातावरण प्रेमळ राहील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक गोड होईल. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना नात्यातील विश्वास आणखी दृढ झाल्याचे जाणवेल. कुटुंबासोबत छोटासा प्रवास किंवा बाहेर फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी झोप आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल. एखाद्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सिंह. दिवसाच्या शेवटी मन समाधानाने भरून जाईल. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद झाल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. घरात शुभकार्याची चर्चा सुरू होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढा. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे मनाला समाधान मिळेल. दिवसाच्या शेवटी तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य असेल. कन्या. घरातील एखादे शुभकार्य ठरू शकते. जोडीदारासोबत एखाद्या छोट्या सहलीचा बेत आखाल. प्रेमसंबंधात मधुरता वाढेल. मित्रांसोबत जुने क्षण आठवून आनंद मिळेल. आरोग्य उत्तम राहील, पण पुरेशी विश्रांती घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. कला, संगीत किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष यश मिळू शकते. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. घरात शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचे तेलकट पदार्थ टाळा. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल. तूळ. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. एखादा जुना वाद मिटू शकतो. जोडीदार तुमच्या भावनांची योग्य कदर करेल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. पुरेशी झोप आणि वेळेवर आहार घ्या. संध्याकाळी मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. एखादी आनंदाची बातमी दिवस आणखी सुखद बनवेल. अचानक एखादा आवश्यक खर्च समोर येऊ शकतो. मालमत्ता, जमीन किंवा घराशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वृश्चिक. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. जोडीदाराशी असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होईल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल आणि भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो.
योग, प्राणायाम किंवा सकाळची चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्याने मानसिक शांतता लाभेल. संध्याकाळी कुटुंबासोबत घालवलेला वेळ अविस्मरणीय ठरेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. धनु, जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. आरोग्य चांगले राहील, मात्र मानसिक ताण घेणे टाळा. संध्याकाळी आवडत्या छंदासाठी वेळ मिळेल आणि त्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील. मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग आहे. प्रेमसंबंधात विश्वास आणि जिव्हाळा वाढेल. घरात एखाद्या शुभकार्याची तयारी सुरू होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी मानसिक ताण घेणे टाळा. मकर, ध्यान, प्राणायाम किंवा आवडत्या छंदात वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांना नवीन विषय सहज समजतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन समाधानाने भरून जाईल. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आणि भविष्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. एखाद्या जुन्या मित्राची भेट झाल्याने मन आनंदित होईल. आरोग्य चांगले राहील. कुंभ, जुना त्रास कमी होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमल्याने मानसिक शांती मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष प्रगती दिसून येईल. प्रवासाचा योग आला तर तो लाभदायक ठरेल. दिवसाच्या शेवटी मनात समाधान, आनंद आणि नवीन आशा निर्माण होतील. आरोग्य चांगले राहील. दिवसाच्या शेवटी भविष्यासाठी नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. दिवसाच्या शेवटी मन प्रसन्न आणि समाधानी राहील. मित्रांसोबत एखाद्या आनंददायी कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्य चांगले राहील, पण पचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. मीन, एखादी आनंदाची बातमी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. दिवसाच्या शेवटी मनात समाधान आणि आत्मविश्वास दोन्ही वाढलेले जाणवतील. संध्याकाळी देवदर्शन किंवा नामस्मरण केल्याने मनाला विलक्षण शांतता मिळेल. आजचा दिवस कृतज्ञता, आनंद आणि नव्या आशांनी भरलेला ठरेल. दिवसाच्या शेवटी केलेल्या चांगल्या कामाचे समाधान मनात राहील. दिवसाच्या शेवटी आत्मविश्वास अधिक मजबूत झालेला जाणवेल. आरोग्य उत्तम राहील, तरी नियमित व्यायाम सुरू ठेवा. दिवसाच्या शेवटी भविष्यासाठी नवीन आशा आणि सकारात्मक विचार मनात निर्माण होतील. धन्यवाद.